असं आहे की काही वॉर्डमध्ये 170 171 मध्ये सीमांमधील मतदार पुरा अख्खीच्या अख्खी 154 वॉर्ड हे 171 मध्ये पडली आहे आणि 170 मध्ये पाहिजे होती। अशा पद्धतीच्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत, 167 मध्ये झालेले आहेत, 165 मध्ये झालेले आहे। आणि त्याचप्रमाणे जे दुबार नावं जी टाकलेली आहेत त्या दुबार नावांमध्ये असं केलंय की विधानसभेत जी दुबार नावं आहेत ते आपण मान्य करू, चला ती कॅरी फॉरवर्ड मध्ये आली आहे। पण आता या टायमाला यादीतच 10 वेळा दुबार नावांची करून त्यांच्या पुढे स्टार मारलेली आहे। तर काही ठिकाणी असे स्टार मारलेले आहेत दुबारचे की त्यांचं दुसरं नाव दुसऱ्या यादींमध्ये पण नाहीये। अशा पद्धतीचे पण 2 स्टार मारून दुबार करून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत। जर तुम्ही विधानसभेची यादी घेतली आहे तर ती यादीप्रमाणे बघितल्याप्रमाणे जर दुबार नावं ती नाहीच निघत आहेत, जी निघत आहेत ती आहेत त्याच्यात। पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एका यादीत 10 दुबार नावं, 15 एका घरातली 5 दुबार नावं दाखवली आहे, ते चुकीच्या पद्धतीने आहेत। आणि तुमच्या ज्या AI टूलनी नाही तर तुमच्या ज्या ग्रुपनी केलं त्या चुकीच्या पद्धतीने दुबार नावांची दाखवली आहे, त्यामुळे ती पूर्णपणे तुम्ही नीट दुरुस्ती करावी। हा एक मुद्दा मी घेऊन गेलो होतो। आणि दुसरं म्हणजे कालावधी नियमाप्रमाणे 15 दिवसाचा यादींवर राहिला पाहिजे। यादी दुरुस्ती सूचना हरकती त्या त्यांनी कालावधी 7 दिवसाचा केलाय, कारण ह्याच्यात भ्रष्टाचार करण्याचा आणि लोकांना त्रस्त करून वोटिंग कशी कमी करता येईल, मराठी माणसांची आता हक्काची वोटिंग कशी कमी करता येईल यासाठी पूर्णपणे निवडणूक आयोगाने याच्यात पूर्ण लक्ष दिलेलं आहे। यामुळे सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं? 100% ना। याद्या डिक्लेअर करणं, याद्यांचा अभ्यास करणं, याद्यावर आजही एकही वाक्य सत्ताधारी कोण बोलत नाही आहेत। ह्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा, नाहीतर सुधार करा, नाहीतर त्यांना सुचवत नाहीयेत की मुदत वाढली पाहिजे। अशा कोणत्याही पद्धतीचं ते काम करत नाहीये, म्हणजे याला 100% त्यांचा हात आहे।